आता बघणार आहोत प्रमुख 9 महत्त्वाच्या बातम्या। मे महिन्यात जीएसटी संकलन 10% वाढून 1.73 लाख कोटी रुपयांवर। जीएसटी संकलनात भरघोस वाढ। महामार्ग प्राधिकरणाकडून 1100 टोल नाक्यांवर टॅक्समध्ये 3 ते 5% वाढ। निवडणूक संपताच प्राधिकरणाचा निर्णय, आजपासूनच दरवाढ लागू। मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला। तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकमधील काही भागात मान्सून दाखल। 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण। जून ते सप्टेंबरमध्ये 99% पाऊस बरसणार। कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज। ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता। विदर्भासह मराठवाडा आणि राज्याच्या अन्य भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे 46 बळी, तर मागील 3 महिन्यात 56 मृत्यू, तर राज्यात उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू। राज्याच्या कृषी विभागात पूर्णवेळ अधिकाऱ्यांची वानवा। धोरणांची अंमलबजावणी करणारे अधिकारी प्रभारी असल्याने खात्याचा भार कसा वाहणार, नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला। एखाद्यानं केवळ जातीचा उल्लेख केल्यास तो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा ठरत नाही। अॅट्रॉसिटी दाखल करताना उद्देश महत्त्वाचा, नागपूर खंडपीठाचं मत। अमूल दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ। आजपासूनच नवीन दरवाढ लागू होणार। गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा निर्णय।